श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुकमध्ये जनावरांना होणाऱ्या आजारावर प्रतिबंध कसा करावा व साथीच्या आजाराचे नियंत्रण कसे करावे, लसीकरण वेळेत झाल्यास आजारावर नियंत्रण कसे राहते यावर चर्चा करण्यात आली। यावेळी नागरिकांना जागरूक करण्यात आले। डॉक्टर घुले पशुवैद्यकीय अधिकारी कारेगाव यांनी नागरिकांना सोप्या पद्धतीने कसे साथीचे नियंत्रण ठेवता येईल याची माहिती देण्यात आली। डॉक्टर घुले यांनी स्वतः गावामध्ये फिरून लंपी आजाराने त्रस्त असलेल्या गायी गोठ्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। लाळ्या खुरकताचे लसीकरण कारेगाव उपकेंद्रांतर्गत असणाऱ्या गावामध्ये 90% पूर्ण करण्यात आले असून घटसर्प आजाराचे लसीकरण चालू करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर घुले यांनी दिली। सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो। मी डॉक्टर घुले पशुवैद्यकीय दवाखाना कारेगाव या ठिकाणी माझी मागील 1.5 महिन्यापूर्वी या ठिकाणी नियुक्ती झाली आणि नियुक्ती झाल्यापासून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये लाळ खुरकूत रोगाची लसीकरणाची मोहीम चालू झालेली होती। त्या अनुषंगाने आपल्या पशुवैद्यकीय दवाखाना कारेगावच्या अंतर्गत एकूण 7 गावं आहेत आणि 7 गावांमध्ये निपाणी, वडगाव, खोकर, कारेगाव, वांगी खुर्द, वांगी बुद्रुक, गुजरवाडी आणि खिरडी अशी एकूण 7 गावं आहेत। ह्या लसीकरण मोहिमेमध्ये जवळपास आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 13,265 एवढं पशुधन संख्या असलेला आपला हा श्रीरामपूर तालुक्यातील सगळ्यात मोठं पशुवैद्यकीय दवाखान्याचं कार्यक्षेत्र आहे। आणि ही लसीकरणाची मोहीम मुळात 40 ते 45 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायची असल्याकारणानं या गावामध्ये माझं प्रत्यक्ष त्या ठिकाणी लसीकरणासाठी येणं झालं नाही, परंतु या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर बनसोडे, डॉक्टर सागर माने यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जवळपास 90-95% लसीकरण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। ह्या कामासाठी आमचे मित्र डॉक्टर ऋषी रोहकले यांनीही खूप मोलाची मदत केली, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो। परंतु मित्रांनो, आपण बघितलं असेल मागील 10-12 दिवसापासून मुक्काम पोस्ट तिळापूर तालुका राहुरी या गावामध्ये लाळ खुरकूत आजार आणि त्याला जोडून घटसर्प सदृश रोगाच्या आजाराने त्या ठिकाणी थैमान घातलेलं आहे। अजून त्या ठिकाणी आजाराचं निदान जरी झालं नसेल तरी जनावरांची मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याकारणानं या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच माननीय मानेसाहेब, बिडगर साहेब, साळेसाहेब, त्याचप्रमाणे आपले या गावचे सहकारी मित्र श्री चोरमले साहेब, त्याचप्रमाणे भिशे साहेब, हे सर्वजण माझ्याकडे या ठिकाणी आले होते आणि आमच्या गावामध्ये थोडंसं मार्गदर्शनपर एक चर्चासत्र तुम्ही आयोजित करा आणि लोकांचं प्रबोधन करा, यासाठी त्यांनी आपणास विनंती केली होती। तर त्यानुसार मध्ये हा 4-5 दिवस दिवाळीचा काळ असल्याकारणानं आपण ह्या 4-5 दिवसामध्ये आपण ते आयोजित करू शकलो नाही, परंतु आज आपण त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी एक शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आपण मार्गदर्शनपर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। यामध्ये मी सर्वप्रथम पशुपालकांना सांगू इच्छितो की आपल्या वांगी गावामध्ये, दोन्ही वांगी गावामध्ये जवळपास 90 ते 95% आपलं लसीकरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। आणि आता त्या लसीकरण काळामध्ये ज्यांच्या गोठ्यामध्ये लंपी आजार आणि काही ठिकाणी खरकुदाचा आजार, हे आजारांचं संक्रमण चालू असल्याकारणानं आपण ते जनावरं सोडले होते। आता ते जर जनावरं समजा बाधित जनावरं समजा पूर्णपणे निरोगी झाले असतील, दुरुस्त झाले असतील, तर अशा पशुपालकांना विनंती आहे की आपण आपल्या दूध उत्पादक संस्थेमार्फत, आपल्या ग्रामपंचायतीमार्फत तसेच पशुवैद्यकीय दवाखाना आपला कारेगाव यांच्याशी संपर्क साधून आपल्या जनावरांचं या ठिकाणी लसीकरण आपण करून घ्यायचं आहे। यामध्ये मित्रांनो, आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातून येतो आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून केला जातो आणि हा दुग्ध व्यवसाय आज आपल्या परिसरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये हा जोडधंदा नसून हा मुख्य व्यवसाय झालेला आहे। कारण शेतीची जी पिकं आहेत, नगदी पिकं असतील किंवा इतर रब्बीचे पिकं असतील, याच्यामध्ये अनिश्चितता निर्माण झाल्यामुळं एक निश्चित स्वरूपाचा आर्थिक उत्पन्न देणारा असा हा आपला दुग्ध व्यवसाय आणि यामध्ये जर अशा प्रकारचं रोगाचं संक्रमण झालं
तर निश्चित पशूंची हानी होती. पशूंची हानी झाल्यामुळं दूध उत्पादनात घट होते आणि आपल्याही आर्थिक आपल्याला त्याचा फटका बसतो, ज्याच्यावर आपलं कुटुंब पूर्णपणे अवलंबून आहे. असं हे आपला आर्थिक कण्याचं एक साधन या ठिकाणी मोडून पडल्यामुळं आपण शेतकरी सर्व हतबल होतो. माझी या आपल्या सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपल्या जनावरांना कुठल्याही प्रकारचे आजार येऊ नयेत म्हणून लसीकरण सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. आणि लसीकरणाव्यतिरिक्त इतरही प्रतिबंधक उपाय आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी हेच सांगेल का ज्यावेळेस लाळखुरकूत रोगाचं संक्रमण आपल्या गोठ्यामध्ये चालू असतं त्यावेळेस आपण त्या ठिकाणी काही उपाययोजना ही घरगुती प्रकारची उपाययोजना केली पाहिजे, जेणेकरून ते संक्रमण इतर ठिकाणी पसरणार नाही किंवा त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणार नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे की लाळखुरकूत रोग हा हवेमार्फत तसेच माणसामार्फत जनावरांच्या दूषित चाऱ्या पाण्यामार्फत हा पसरणारा आजार आहे. आणि त्याचं संक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतं का पूर्ण गोठ्याचे गोठे बाधित होतात आणि त्यानंतर आपल्या जनावरांचं दूध उत्पादन हे कमी होतं, जनावर आजारी होतं, अशक्त होतं आणि पुढील काळामध्ये त्याची उत्पादन क्षमता कमी होऊन जनावर निकामी बनतं. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम दर आठवड्याला आपल्या गोठ्यामध्ये मार्केटमध्ये जो चुन्याची पावडर मिळते, हा चुन्याची पावडर आणून जर समजा गोठ्यामध्ये फवारणी केली दर आठवड्याला तर निश्चित या खुरकुतासाठी त्याचा आळा बसू शकतो. जर आपल्याला चुना आणणं शक्य नसेल तर आपण आपल्या घरी धुण्यासाठी जो आपण सोडा वापरतो त्याला आपण निरमा म्हणतो, हा निरमा किंवा हा सोडा आपण साधारण 30 लिटर पाण्यामध्ये 1 किलो निरमा आपण जर समजा काढून घेतला आणि त्याचा स्प्रे एक 3-4 दिवसा मिळून आपल्या गोठ्यामध्ये पूर्णपणे त्याचा स्प्रे जर केला तर ह्या जंतूचा संसर्ग त्या ठिकाणी थांबला जातो. ज्या वेळेस आपल्या गोठ्यामध्ये आजार चालू आहे आणि जनावरांच्या तोंडामध्ये जखमा आहेत, ह्या जखमा धुण्यासाठी आपण त्या ठिकाणी खाण्याचा सोडाचा जर वापर केला तर निश्चित त्याचा रिझल्टही चांगला येतो. साधारण आपण 1 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम खायचा सोडा टाकायचा आणि ह्या खाण्याच्या सोड्याचं द्रावण आपण त्या ठिकाणी जनावरांच्या तोंडामध्ये ज्या ठिकाणी जखमा झालेल्या आहेत त्याच्यावर सिरिंजच्या माध्यमातून म्हणा किंवा त्याने आपण ते तोंड त्या ठिकाणी धुवायचे आहेत तर निश्चित त्याचा लवकर फरक पडतो. घरगुती उपायामध्ये आपल्याला माहीतच आहे की आपण लोणी हळद याचाही आपण त्या ठिकाणी वापर करतो, त्याचाही लवकर रिझल्ट मिळतो. हा आजार चालू असताना जनावरांना चारा आपण जो द्यायचा आहे तो निश्चित सकस चारा द्यायचा आहे. यामध्ये जर केला तर ह्या जंतूचा संसर्ग त्या ठिकाणी थांबला जातो. ज्या वेळेस आपल्या गोठ्यामध्ये आजार चालू आहे आणि जनावरांच्या तोंडामध्ये जखमा आहेत, ह्या जखमा धुण्यासाठी आपण त्या ठिकाणी खाण्याचा सोडाचा जर वापर केला तर निश्चित त्याचा रिझल्टही चांगला येतो. साधारण आपण 1 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम खायचा सोडा टाकायचा आणि ह्या खाण्याच्या सोड्याचं द्रावण आपण त्या ठिकाणी जनावरांच्या तोंडामध्ये ज्या ठिकाणी जखमा झालेल्या आहेत त्याच्यावर सिरिंजच्या माध्यमातून म्हणा किंवा त्याने आपण ते तोंड त्या ठिकाणी धुवायचे आहेत तर निश्चित त्याचा लवकर फरक पडतो. घरगुती उपायामध्ये आपल्याला माहीतच आहे की आपण लोणी हळद याचाही आपण त्या ठिकाणी वापर करतो, त्याचाही लवकर रिझल्ट मिळतो. हा आजार चालू असताना जनावरांना चारा आपण जो द्यायचा आहे तो निश्चित सकस चारा द्यायचा आहे. यामध्ये लुसलुशीत आणि हिरवा चारा देणं अपेक्षित आहे. यामध्ये आपण घास, मेथी, कोथिंबीर ह्या अशा चाऱ्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो, जेणेकरून जनावरांचा आजार हा लवकर बरा व्हावा. आता मित्रांनो, आपण आपल्या शेजारील गावामध्ये बघितलं बरेचसे जवळपास 40-45च्या दरम्यान जनावरांचं मृत्युमुखी पडले त्या ठिकाणी आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. आणि ते गाव म्हणजे आपलं फक्त नदी एक आडवी आहे, नाहीतर आपलं गाव अगदी जवळजवळच आहे.
त्याचं संक्रमण आपल्याकडं होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी घटसर्प रोगाचंही लसीकरण आपण या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. ज्यांनी घटसर्प रोगाचं पूर्वी लसीकरण केलं असेल त्यांनी पुन्हा घ्यायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांनी घटसर्पाचं लसीकरण घेतलं नसेल तर त्यांनी या ठिकाणी आपण उद्यापासूनच त्याची मोहीम आपण आपल्या गावामध्ये या ठिकाणी चालू करत आहोत. तर आपण घटसर्पाचं लसीकरण त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आपल्या गावामध्ये या ठिकाणी डॉक्टर सागर माने असतील, डॉक्टर बनसोडे असतील, डॉक्टर ऋषी रोहकले असतील यांच्या माध्यमातून आपण ते या ठिकाणी लसीकरण पूर्ण करून घेणार आहोत. त्याचाही आपल्या शेजारील गावामध्ये लसीकरण केल्यानंतर मृत्युकीचं प्रमाण या ठिकाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तर माझी आपणा सर्वांना विनंती राहील की आपण त्या ठिकाणी त्या आजाराचं लसीकरणही या ठिकाणी करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचशा ठिकाणी आपल्या नगर जिल्ह्यामध्येच बऱ्याचशा ठिकाणी लंपी या आजाराचं संक्रमण दिसत आहे. तर आपल्या गावातही ह्या आजाराचं संक्रमण होऊ नये याकरता सुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्याकरता बाकीची त्याच्यावर लसीकरण हा उपाय जरी असला तरी त्यावर लस आपल्या शासकीय याच्यामध्ये उपलब्ध नाही. आपल्याला प्रायव्हेटमध्ये लस जी शिपगोटपॉक्सची लस जी येते ही लस त्यावर उपलब्ध आहे. तर जर समजा कोणाला जर समजा ती लसीकरण समजा करायचं असेल तर तुम्ही निश्चित त्या ठिकाणी आपल्या गावात जे काही डॉक्टर प्रॅक्टिस करतात त्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा आम्हाला जरी तुम्ही कळवलं तर आम्ही त्या ठिकाणी लसीकरण मोहीम या ठिकाणी आपण त्या ठिकाणी राबवू शकतो. तर ह्या लंपी आजाराचे सुद्धा मागील 2 वर्षापासून हा सुद्धा विषाणूजन्य घातक आजार या ठिकाणी आलेला आहे. या आजाराची लक्षणं जवळपास शेतकऱ्यांना माहीत असतीलच. बऱ्याचशा प्रसार माध्यमांद्वारे किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून बऱ्याचशा आजाराची लक्षणावर भरपूर चर्चा झालेली आहे. तरी मी आपणास एक थोड्याशा प्रमाणात काही लक्षणं कशी असतात किंवा त्याच्यावर काय त्याचे उपचार आहेत हे मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, हा लंपी जो आजार आहे हा विषाणूजन्य आजार हा सुरुवातीला जनावराला आल्यानंतर जनावराला 106 पर्यंत ताप येतो आणि त्यानंतर जनावर चारा खायचं बंद होतं आणि साधारण 3 ते 4 दिवसामध्ये अंगावर गाठी यायला सुरुवात होतात. ह्या अंगावर ज्या गाठी येतात याचं साधारण 5 सेंटीमीटरपर्यंत ह्या गाठी असतात. पुढे चालून ह्या गाठी फुटल्यानंतर त्या ठिकाणी जखमा तयार होतात आणि ह्या गाठी बरेच वर्ष त्या जनावराच्या अंगावर सुद्धा राहू शकतात आणि कधी कधी ते कायमस्वरूपी त्या जनावराच्या अंगावर त्या ठिकाणी त्या गाठी राहतात. ह्या आजारामध्ये जनावर चारा खात नाही, त्याची भूक मंदावते, अशक्त बनतं आणि त्याची उत्पादन क्षमता त्या ठिकाणी निश्चित कमी होते आणि त्याच माध्यमातून आपणास जे अपेक्षित दूध उत्पादन आहे त्याच्यावर निश्चित परिणाम होतो आणि आपलं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होतं. तर मित्रांनो, हा आजार ज्या आपल्या परिसरात कीटक, माशा, गोचीड ह्या ज्या परिसरात जे आढळतं याच्यामार्फत हा आजार शक्यतो पसरतो. त्याचबरोबर हा संसर्गजन्य आजार असल्याकारणानं जनावरांच्या लाळ आणि नाकातून गळणाऱ्या स्रावातून सुद्धा दूषित चारा पाणी जो होतो त्यापासून इतर जनावरांना तो पसरतो. त्याचप्रमाणे माणसाच्या संसर्गामुळं सुद्धा हा आजार खुरकुतासारखा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरत असतो. तर त्याच्यावरील आपण प्रतिबंधक उपाय जर केला तर निश्चित त्याला सुद्धा आळा बसू शकतो. तर त्यामध्ये मी तुम्हाला सर्वांना प्रथम सांगेल, सुरुवातीला जर आपण हा उपाय जरी असला तरी त्यावर लस आपल्या शासकीय याच्यामध्ये उपलब्ध नाही. आपल्याला प्रायव्हेटमध्ये लस जी शिपगोटपॉक्सची लस जी येते ही लस त्यावर उपलब्ध आहे. तर जर समजा कोणाला जर समजा ती लसीकरण समजा करायचं असेल तर तुम्ही निश्चित त्या ठिकाणी आपल्या गावात जे काही डॉक्टर प्रॅक्टिस करतात त्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा आम्हाला जरी तुम्ही कळवलं तर आम्ही त्या ठिकाणी लसीकरण मोहीम या ठिकाणी आपण त्या ठिकाणी राबवू शकतो. तर ह्या लंपी आजाराचे सुद्धा मागील 2 वर्षापासून हा सुद्धा विषाणूजन्य घातक आजार या ठिकाणी आलेला आहे. या आजाराची लक्षणं जवळपास शेतकऱ्यांना माहीत असतीलच. बऱ्याचशा प्रसार माध्यमांद्वारे किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून बऱ्याचशा आजाराची लक्षणावर भरपूर चर्चा झालेली आहे. तरी मी आपणास
एक थोड्याशा प्रमाणात काही लक्षणं कशी असतात किंवा त्याच्यावर काय त्याचे उपचार आहेत हे मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, हा लंपी जो आजार आहे, हा विषाणूजन्य आजार हा सुरुवातीला जनावराला आल्यानंतर जनावराला 106 पर्यंत ताप येतो आणि त्यानंतर जनावर चारा खायचं बंद होतं आणि साधारण 3 ते 4 दिवसामध्ये अंगावर गाठी यायला सुरुवात होतात. ह्या अंगावर ज्या गाठी येतात याचं साधारण 5 सेंटीमीटरपर्यंत ह्या गाठी असतात. पुढे चालून ह्या गाठी फुटल्यानंतर त्या ठिकाणी जखमा तयार होतात आणि ह्या गाठी बरेच वर्ष त्या जनावराच्या अंगावर सुद्धा राहू शकतात आणि कधी कधी ते कायमस्वरूपी त्या जनावराच्या अंगावर त्या ठिकाणी त्या गाठी राहतात. ह्या आजारामध्ये जनावर चारा खात नाही, त्याची भूक मंदावते, अशक्त बनतं आणि त्याची उत्पादन क्षमता त्या ठिकाणी निश्चित कमी होती आणि त्याच माध्यमातून आपणास जे अपेक्षित दूध उत्पादन आहे त्याच्यावर निश्चित परिणाम होतो आणि आपलं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होतं. तर मित्रांनो, हा आजार ज्या आपल्या परिसरात कीटक, माशा, गोचीड ह्या ज्या परिसरात जे आढळतं याच्यामार्फत हा आजार शक्यतो पसरतो. त्याचबरोबर हा संसर्गजन्य आजार असल्याकारणानं जनावरांच्या लाळ आणि नाकातून गळणाऱ्या स्रावातून सुद्धा दूषित चारा पाणी जो होतो त्यापासून इतर जनावरांना तो पसरतो. त्याचप्रमाणे माणसाच्या संसर्गामुळं सुद्धा हा आजार खुरकुतासारखा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरत असतो. तर त्याच्यावरील आपण प्रतिबंधक उपाय जर केला तर निश्चित त्याला सुद्धा आळा बसू शकतो. तर त्यामध्ये मी तुम्हाला सर्वांना प्रथम सांगेल, सुरुवातीला जर आपण